विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आणि म्हणून मी इंदापूर तालुक्यातल्या आम जनतेच्या वतीनं मी तुमचं अभिनंदन करायला आलो की तुमचं मनापासून आहे, तुम्ही आमचा सत्कार करायची आवश्यकता नाही। दिस इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी आणि हे करावंच लागेल। मोठ्या भाऊंनी केलं, नंतर 20 वर्ष आम्ही होतो, नंतर 10 वर्ष आमदारांनी केलं। आता तुम्ही काय ठरवलं 2 महिन्यानंतर पुढे काय होईल ते मला माहित नाही, ते करतील। पण हे सगळ्याची जबाबदारी आहे आणि ह्या जबाबदारीतून आपल्या तालुक्याला चांगल्या नागरी सुविधा आणि उत्तम ऍडमिनिस्ट्रेशनचे भवन असले पाहिजे ही भूमिका या पाठीमागे असते। खरं म्हणजे मला इंदापूर बारचं एक वैशिष्ट्य वाटतं की या इंदापूर बारनी कधीच आपल्या बारची निवडणूक झाली आणि अत्यंत एका विचारानं आपलं इंदापूर बार जे आहे ते बार आज या ठिकाणी काम करतंय आणि एवढी 200 सव्वा 200 पर्यंत तुमची संख्या गेली। आता महिलांची वकिलांची संख्या वाढायला लागली, तरुण संख्या वकिलांची वाढायला लागली आहे आणि समाधान वाटतं, आनंद वाटतो की आपल्या तालुक्यातली शेतकऱ्यांची मुलं, गोरगरिबांची मुलं, अल्पसंख्याकांची मुलं, मागासलेंची मुलं आज या वकिली क्षेत्रामध्ये पुढे येत आहेत आणि आपला व्यवसाय करत करत समाजालाही दिशा देण्याचं काम आपल्या माध्यमातून होतंय। याचा खरंच आम्हा सर्वांना खूप मनापासूनचा आनंद आहे आणि म्हणून सगळ्या तुमच्या आमच्या वकील सहकाऱ्यांचं मी मनापासून या ठिकाणी मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि आभारही मानतो। खरं म्हणजे ही जागेचा जो विषय आमच्या यादव वकील साहेबांनी सगळा इतिहास सांगितला, त्या खोलामध्ये मी जाणार नाही कारण वेळ कमी आहे। 3 वाजेपर्यंतची मुदत होती, आली का वाढवून हे आम्ही सर्वांना असंच करायचं, काय केवळ घड्याळ मागं करायचं। वकील साहेब जाऊन सांगून आले, धन्यवाद, पण तेवढा वेळ घेणार नाही। पण एक गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की मोठ्या भाऊंच्या काळामध्ये एक दृष्टी होती की आपल्याला कुठलंही काम करायचं म्हटल्यानंतर पुढच्या 50 वर्षाचा विचार आपला असला पाहिजे। कुणी असू दे, राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काही कोणी तांबडपणी घेऊन आलेलं नाही। आता 10 वर्ष झाली मी तर कुठल्या पदावर नाही, कुठल्याही सेवेकरी पदावर नाही, पण आपण कधी पदावर आहे म्हणून काम करतो, पदावर नाही म्हणून घरी बसतो, याच्या विचाराच्या पलीकडे गेलेली माणसं। आणि माझ्या स्वतःचं तर व्यक्तीच्या माझं असं मत आहे की ज्या समाजामध्ये आपण वावरतो इट इज आवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी। आणि आपली सोशल रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे तर समाजाला जे पाहिजे ते म्हणजे योग्य आहे ते समाजाला आपण दिलं पाहिजे आणि करताना अशी गोष्ट केली पाहिजे। भले 10च्या ठिकाणी आपण 4 गोष्टी करू, पण त्या 4 गोष्टी अशा केल्या पाहिजे की पुढे भविष्यामध्ये त्याचा उपयोग वर्षानुवर्ष लोकांना झाला पाहिजे, तात्पुरता बघून विषय चालत नाही। आणि म्हणून त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आपली चर्चा झाली, वकील साहेब इथेही आपली गेस्ट हाऊसला चर्चा झाली, मंत्रालयात चर्चा झाली, देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे आपली चर्चा झाली आणि मी तर जवळजवळ 6 मुख्यमंत्र्यांवर काम करणारा माणूस आहे, त्यामुळे मला ऍडमिनिस्ट्रेशन मधलं पक्क माहिती कसं करायचं। तर त्यावेळेस आपण असा एक प्रस्ताव दिला होता की वेळ निघून गेली आता, पण आठवण करून देणंही गरजेचं आहे की त्यावेळेस असा प्रस्ताव तयार केला होता की ही 1.5 एकर जागा ही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नावावर जागा होती। पूर्वी ही 1.5 एकर जागा ही गायरान म्हणून जागा होती आणि ही गायरांची जागा भाऊ पालकमंत्री असताना ही जागा कोर्टाला दिली, प्राथमिक शिक्षण संस्थेला दिली, खरेदी संघाला जागा दिली। त्या काळामध्ये एकच ऑर्डर आहे त्या सगळ्या। आणि मग कदाचित त्यावेळेस भाऊंच्या लक्षात आलं नसेल की 1.5 एकर मध्ये आपलं भागणार नाही, त्याच वेळेस जर 5 एकर झाली असती कदाचित त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती। आम्ही असा प्रस्ताव तयार केला होता की ही 1.5 एकर जागा इंदापूर नगरपालिकेला हस्तांतरित करायची। पंचायत समितीची जी जागा आहे ते सीओंचंही बोलणं झालं होतं तीही नगरपालिकेला हस्तांतरित करायची
आणि हा कमर्शियल प्लॉट करून हा नगरपालिकेने डेव्हलप करायचा आणि तिकडे जी आता नवीन इमारत झालेली आहे तिथला झोन चेंज करून त्या 1.5 एकराच्या आगेस 3 एकर जागा ही कोर्टाला द्यायची आणि पंचायत समितीला 2 एकर जागा द्यायची आणि पंचायत समिती आणि कोर्ट इन्क्लुडिंग रेसिडेन्स, इन्क्लुडिंग पार्किंग, इन्क्लुडिंग कॅफेटेरिया, इन्क्लुडिंग वेटिंग रूम, इन्क्लुडिंग महिलांचं वेटिंग रूम, इन्क्लुडिंग ऑल टॉयलेट्स अँड एव्हरीथिंग, असं एक प्रस्ताव बनवून आपण ती जागा द्यायचा निर्णय झाला आणि मग तो प्रस्ताव आपण शासनाकडे सादर केला. 2012 सालची गोष्ट आहे. दुर्दैवानं झोन चेंजिंग करता 180 दिवस लागतात कारण त्या कायद्यामध्ये तरतूद आहे. झोन चेंजिंगचा प्रस्ताव आला आणि ऑल ऑफ अ सडन मला वाटतं त्यावेळेस आम्ही सरकारमध्ये होतो, एका पक्षानं पाठिंबा काढून घेतला आणि 1 महिना पुढे कालावधी शिल्लक राहिलेला असताना राष्ट्रपती राजवट 2014ला सरकारमध्ये आणली गेली आणि त्यामुळे हे तसंच प्रकरण आपलं थांबलं. दुर्दैवानं 14ला आम्हाला काही संधी मिळाली नाही. तो लोकशाहीचा भाग आहे, आपण तो स्वीकारला, पण तो प्रस्ताव तसाच पेंडिंग राहिला आणि मग इथं मात्र ही जुनी इमारत पाडून आपण ही नवीन इमारत बांधली. ठीक आहे, चांगलं केलं, त्याबद्दल दुमत नाही, पण आता हे तात्पुरतं झालं. आता भविष्यामध्ये गोष्टी जर करायच्या असतील आपल्याला तर मला असं वाटतं अडचणी खूप येणार आहेत आपल्याला. नुसत्या पार्किंगच्या अडचणी नाहीत, नुसत्या पक्षकाराच्या अडचणी नाहीत, पण अडचणी त्या कोर्टाच्या आहेत, अडचणी ह्या क्वार्टरच्या आहेत, अडचणी ह्या स्टाफच्या आहेत आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये आता तर आपलं डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि ऍडिशनल सेशन कोर्ट, सिनियर डिव्हिजन, आता ह्याचा वर्कलोड जर आपण बघितला तर हा सगळा वर्कलोड बारामतीला, बारामतीचा सगळा वर्कलोड म्हणजे वन हाफ ऑफ द वर्क बारामती सेशन कोर्टात हा इंदापूरचा आहे. आता हा सगळा ट्रान्सफर होणार इकडे इंदापूरला, म्हणजे ते ऍडिशनल काम वाढलं. ते ऍडिशनल काम वाढल्यानंतर सेशन कोर्टामध्ये कदाचित तुमचे काय वकीलपत्र असतील, पण त्याच्याबरोबर माडा, माळशिरस, बारामती, दौंड किंबहुना पुन्हा सोलापूरचे सुद्धा 302च्या मॅटरमध्ये म्हणा, 307च्या मॅटरमध्ये म्हणा किंवा सेशन कमिटीच्या जे गुन्हे असतात त्या संदर्भातले गुन्हे असतील म्हणा, काही ठिकाणी सिनियर काउन्सिलर सुद्धा एखादं फायनल आर्ग्युमेंटला केस आल्यानंतर ही माणसं येणार इथं. ही माणसं आल्यानंतर त्या माणसाने उभा राहायचं कुठं, त्या माणसाने आर्ग्युमेंट कुठं करायचं, त्या माणसांचे पक्षकार, त्यांचा स्टाफ, बऱ्याच प्रॉब्लेम, ते प्रॅक्टिकल प्रॉब्लेम ज्याला म्हणतो आपण, ते येणार आहेत आणि त्याच्यावर सुद्धा आपल्याला मार्ग पुढे काढावा लागेल. हे मला या निमित्तानं आपल्याला सांगावं लागेल. खरं म्हणजे मी हायकोर्टचं मनापासून आभार मानतो. टेहरे मॅडम असतील किंवा दुसरे आमचे मारणे साहेब असतील, ही पहिली केस आहे महाराष्ट्रामध्ये की 7 महिन्यामध्ये फाईल आपली आली, ओनली इन 7 months. बाकीच्या ठिकाणी 7-7 वर्ष कागद हालत नाही आणि सगळं क्रेडिट आम्हाला जात नाही, हे सगळं क्रेडिट तुम्हाला जातं कारण तुम्ही पाठपुरावा केला, तुमच्या सहकार्यामुळे या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. तुमचं मनापासून आता ज्यावेळेस फाईल फडणवीस साहेबांच्या ऑफिसला गेली, गिरीश साहेब, वकील साहेब माझ्याकडे आले, तर माझी अशी पंचायत झाली होती की मी पक्षाचा निर्णय घेणार होतो. आता फडणवीस साहेबांकडे कसं जाऊन तुमचं काम सांगायचं, तर सांगतो तुम्हाला. पण मी त्यांना एक मेसेज पाठवला, माझ्याकडे आहे मोबाईल मध्ये मेसेज, मुद्दाम लपवून ठेवला. मी त्यांना एक मेसेज पाठवला की म्हणलं तर असाची आपल्या कार्यालयामध्ये श्रीकांत परदेशी नावाचे आपले प्रधान सचिव आहेत, त्यांच्याकडे आमची इंदापूरची फाईल अशी पेंडिंग आहे. आपण जर सही केली तर ती फाईल कॅबिनेटकडे, सीएम कडे जाईल आणि मग कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये त्याला मान्यता मिळेल. 2 मिनिटांमध्ये त्यांचा रिप्लाय आला, ओके म्हणून. मी परत त्यांच्याशी बोललो नाही. मग श्रीकांत परदेशीला फोन केला, म्हणलं फाईल कुठे आहे, तर म्हणजे माझ्याकडेच फाईल, माझ्या टेबलवर फाईल आहे. म्हणलं आता साहेब सागर बंगल्यावर आहेत. माझी एक आता ते इथं आयुक्त होते पिंपरी चिंचवडला आणि प्राईम मिनिस्टरच्या कार्यालयामध्ये 5 वर्ष ते PS2 प्राईम मिनिस्टर म्हणून त्यांनी दिल्लीला काम केलं आणि म्हणून तिकडून डेप्युटेशनवर ते महाराष्ट्रामध्ये आले. चांगला ब्राईट ऑफिसर आहे, व्हेरी ट्रान्सपरंट, व्हेरी ऍक्टिव्ह आणि कुठल्या अपेक्षा नाही असं माणूस आहे. माझा मी त्याला फोन केला, म्हणजे साहेब असं झालेलं. ठीक आहे म्हणजे साहेब मी बघतो. ते 1 तासाने फाईल घेऊन गेले. तोपर्यंत फडणवीस साहेब सह्याद्री गेस्ट हाऊसला गेले, मिटिंग होती.
तिथे गेल्यानंतर मीटिंग चालू असताना त्यांनी 5-6 अर्जंट फाईल घेऊन गेल्यानंतर त्यांनी फाईल पुढे ठेवली. त्यांनी वर इंदापूरचं नाव बघितलं, पेन काढलं, सही केली आणि आता डिस्पॅच करा म्हणजे आउटलोड नंबर टाकून दिला. बाहेर आल्यावर मला परदेशी साहेबांनी फोन केला. मी यांना लगेच कळवलं काम झालेलं आहे, सही झालेली आहे. 2 दिवसांनी त्यांनी मला अपॉइंटमेंट दिली भेटायला. मी गेलो भेटायला. 2-2.5 तास आमची राजकीय चर्चा झाली. मी त्यांना म्हणलं अशी अशी परिस्थिती आहे, म्हणलं मला असा माझ्यासमोर प्रॉब्लेम आहे. त्यांनी सगळं समजून घेतलं. आता ती काय चर्चा झाली, तुमच्या समोर काही क्रॉस आर्ग्युमेंट मी करणार नाही, तर तुम्ही मला पण उभा करता. बंद दारात झालेली चर्चा न सांगणं हा एक संकेत असतो. पण एवढं झालं त्याच्यामध्ये. त्यांनी सांगितलं ठीक आहे, आता राजकीय अडचणी असतात, शेवटी कार्यकर्ता हा 30-35 वर्षे घडत असतो, त्यामुळं तुम्हाला जो योग्य निर्णय वाटतो तो तुम्ही घ्या. आपले संबंध व्यक्तिगत आहेत, राहतील, पुढे राहतील. आणि तशा पद्धतीने आल्यानंतर बाहेर आलो मी. परत मला लक्षात आलं, म्हणलं आपलं हे काम राहिलेलं आहे. परत माघारी गेलो. मला म्हणजे काय राहिलं, म्हणजे अगदी केली की सही म्हणजे फाईलवर. म्हणजे फाईलवर सही करून चालणार नाही, की कॅबिनेटला आणावं लागेल, त्याला मंजूर द्यावं लागेल. तर तिथं राजूरकर म्हणून त्यांचे पीएस होते. राजूरकरला म्हणजे ह्यांच्याकडून जरा डिटेल घ्या आणि मला सांगा. म्हणजे 2 मिनिटं राजूरकर सगळं मी डायरीत लिहून दिलं. आणि मग नंतर तुमच्या 4 का 6 तारखेच्या काय कॅबिनेटमध्ये तो विषय झाला. अर्थात बाकीच्यांनी ह्या कामामध्ये मदत केली, मी म्हणणार नाही मीच केली म्हणून, फक्त सांगितलं, आपल्याला रेफरन्स दिला आणि अशा पद्धतीनं आपलं काम आता मित्रांनो या ठिकाणी पार पडलेलं आहे. इंदापूर तालुका आता आर्थिकदृष्ट्या प्रगतीपथावर चालला. त्यामुळं काही संकेत असे असतात, काही संकेत वेगळे असतात. ज्यावेळेस आर्थिक प्रगती होती त्यावेळेस वादविवाद सुद्धा वाढतात आणि म्हणून केसीची संख्या सुद्धा कदाचित आपल्याकडे आता वाढली असेल. किंबहुना जमिनीच्या किमती वाढल्यामुळं रस्त्याचे प्रश्न असतील, वाटपाचे प्रश्न असतील, मोबदल्याचे प्रश्न असतील, ऍक्विजिशनचे प्रश्न असतील किंवा वारसाच्या हक्काच्या नोंदीच्या संदर्भातले प्रश्न असतील, हे जे विषय आहेत हे पक्षकारांच्या दृष्टीने फार महत्वाचे आहेत. आणि आता कायदा असे झालेले आहेत की कुठलीही गोष्ट विदाउट कन्सेंट इट कॅनॉट हॅपन. त्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये आपण नुसतं लिखी घेतलं तरी चालायचं ते सगळं, पण आता ह्या गोष्टी राहिलेल्या नाहीत. आणि म्हणून पब्लिकही क्वेश्चन झालेला आहे, पक्षकारही क्वेश्चन झालेला आहे. आणि मला आनंद आहे की आमचा इंदापूरचा बार असोसिएशन मध्ये काम करणारा प्रत्येक वकील हा सुद्धा अतिशय चांगलं काम करतो. आपापल्या पक्षकाराला न्याय मिळवून देण्याचं काम हे वकिलाचं काम असतं. आणि म्हणून केस घेतल्यानंतर पक्षकार हा माझा माणूस आहे आणि मी त्या पक्षकार करता काम करेन असं साधारणतः संकेत असतात. आणि ते संकेत इथं बार मध्ये जरी आपण एकत्र बसलो तर तिथं डायसवर केल्यानंतर साहजिकच एकामेकाच्या आपण काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न करतो, आर्ग्युमेंट्स करण्याचा प्रयत्न करतो. आणि माझी बाजू कशी खरी आहे हे तर आपलं सगळ्यांचं वैशिष्ट्यच आहे. समाजामध्ये 2च माणसं उभी करू शकतात, एक वकील आणि दुसरा फोटोग्राफर. 2 व्यक्ती अशा आहेत त्या की माणसाला उभं करतात, बाकी नाही कोणी उभा करू शकत. आणि म्हणून आज ही आपली गुणवत्ता जी आहे बार असोसिएशनची ती आपण चालू ठेवा. राजकारणाच्या पद्धतीने घडेल. आता गिरीश शाही काही या ठिकाणी मुद्दे मांडले, कारण अजून नोटिफिकेशन निघायचंय. हे झाल्यानंतर पुन्हा नागपूरला जे काही दिवाळी अधिवेशन होईल मला वाटतं डिसेंबर मध्ये, त्यावेळेस बजेट प्रोव्हिजन करावं लागेल. आता काय नियतीच्या मनात काय असेल मला काय माहित नाही, पण जर संधी मला मिळाली समजा तर मी आपल्याला ग्वाही देतो नागपूरच्या अधिवेशनामध्ये एकाही वकिलाला यावं लागणार नाही. बजेटमध्ये याची प्रोव्हिजन करून देण्यामध्ये. आणि तिथलं सगळं मला माहिती, 10-20 वर्ष मी संसदीय कार्यमंत्री होतो, त्यामुळं गव्हर्नमेंट मधलं ऍडमिनिस्ट्रेशन कसं चालतं हे बऱ्यापैकी आम्ही जवळून बघितलेलं आहे. आणि म्हणून ते काम जर संधी आपल्याला प्राप्त झाली तरी करू, नाही जरी प्राप्त झाली तरी तुमच्या प्रश्नाकरता. मी असं काही याच्यासाठी म्हणणारा माणूस नाही, पण हा तालुका आपला आहे, या तालुक्यातला प्रत्येक घटक आपला आहे, या तालुक्यातला प्रत्येक प्रशासन आपलं आहे. या पद्धतीने मित्रांनो आपल्याला पुढे जावं लागणार आहे. आज इथं ऍडमिनिस्ट्रेशनच्या बाबतीमध्ये
काल मला वाटतं सगळे वकील मला भेटायला असतात, आम्ही एक 10-15 मिनिटं चर्चा पण केली. कारण म्हणजे लोकांचा इंटरेस्ट कुठं असतो सांगा, लोकांचा इंटरेस्ट एकच असतो. आम्ही शासकीय कार्यालयात गेल्यानंतर आमचं काम सहजपणाने झालं. मोठे भाऊ भाषण नेहमी सांगायचे, सरकार चांगलं कोणतं, 5 गोष्टी भाऊ सांगायचे. एखाद्या गावात गेल्यानंतर जर तलाठी भेटला, ग्रामसेवक भेटला, शिक्षक भेटला, लाईनमन भेटला आणि परिचारिका भेटली तर ओळखायचं सरकार चांगलं आहे. का तर ती गावात काम करणारी ती 5च माणसं असतात. आज अशी अवस्था आहे की 5 माणसं हुडकायलाच 50 माणसं लागतात. म्हणून ऍडमिनिस्ट्रेशन, प्रशासन, तहसील कार्यालयात माणूस गेला ना तर त्याचं 5 मिनिटात कामच झालं पाहिजे. कुठलं असं नियमाने बरं का, मी चुकीच्या कामात बोलत नाही. दुर्दैवानं ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये थोडस कमतरता झाली आपली, कोणाला आरोप म्हणून सांगत नाही. आणि मग प्रशासकीय इमारती चांगल्या होणं, चांगले अधिकारी तिथं आणणं सोपं. अधिकाऱ्यावर सुद्धा फार अवलंबून असतं बरं. अधिकारी जर मेरिट वरचा आला तर काम खरंच चांगलं होतं, त्याला सांगावं लागत नाही. आता मी 20 वर्ष होतो, तहसीलदार जर आणायचं म्हटलं ना तर मी 100 दिवस विचार करायचो कोण तहसीलदार आणायचं. 5 कमिशनरला फोन करायचो. मला बेस्ट तहसीलदारची नाव होते, मी कोणाबद्दल आरोप करत नाही. कारण तहसीलदार चांगला असला, पीआय चांगला असला, बीडीओ चांगला असला, एमएससीबीचा अधिकारी चांगला असला, मोजणी करणारा अधिकारी आपला भूमी अभिलेख मधला किंवा फॉरेस्ट मधला, ही इतर लोकांची काम आहे तो. म्हणून ऍडमिनिस्ट्रेशन इथं दिसतं स्वतः. म्हणजे आपण किती हुशार आहे त्यापेक्षा तो अधिकारी कसा काम करतो याच्यावर प्रश्न अवलंबून असतात. ठीक आहे, आता ह्या सगळ्या गोष्टी दुरुस्त कराव्या लागतील. बऱ्याच ठिकाणी आपल्याला प्रशासनाची ऍडमिनिस्ट्रेशनच्या जागा आपल्याला उपलब्ध कराव्या लागतील. तुम्ही गिरीशा मुद्दा मांडला, ही गोष्ट खरी आहे. आमची पण काय हायकोर्टामधल्या जस्टिस लोकांची औपचारिकपणे कुठं भेट होती, चर्चा होती. काही वेळेस विमानामध्ये भेट होती, काही वेळेस रेल्वेमध्ये भेट होती. आणि मग एक परिचय असतोच या निमित्तानं. आणि मग चर्चा होती की बाबा हे गोष्टी करा, ते गोष्टी करा. आम्हालाही ही गोष्ट त्यांनी सांगितली की इथं क्वार्टरची गैरसोय आहे आणि खरंच आता क्वार्टर बांधायची म्हणलं पार्किंगची गैरसोय आहे. काय प्रस्ताव आहे, पंचायत समितीची जागा घेऊन तो पर्याय करायचा. पलीकडे खडकवासलाची 8.5 एकर जागा आहे आपल्या इरिगेशन डिपार्टमेंटची, त्याचा काय मार्ग काढता येईल का. समोर आपलं जुनं ग्रामीण रुग्णालय आपल्या बाबा चौकातलं समोर ती जागा आहे. नगरपालिकेची जागा मोठ्या प्रमाणात आहे. काही ना काहीतरी मार्ग आपल्याला सगळ्या संदर्भातले आपल्याला काढावे लागतील. कारण आजचा विचार करून चालणार नाही आपल्याला. म्हणजे मी तर असं म्हणेल की उद्या भविष्यात, उद्याच्या 10 वर्षामध्ये, 15 वर्षामध्ये काय सांगता येते, हा इंदापूर जिल्हा सुद्धा होऊ शकतो. काय असं हे म्हणायचं काय कारण नाही. कारण तुमचं सेंट्रली लोकेटेड आहात. उद्या डिलिमिटेशन होणार आहे, संख्या बदलणार आहे, मतदारसंघाची संख्या बदलेल. तर काय भविष्यात घडू शकतं. पण दृष्टी जी आहे मला असं वाटतं ती पुढच्या आपल्या सर्वांच्या दृष्टीनं असणं गरजेचे आहे. एवढंच मला ह्या निमित्तानं सांगायचंय. आज इथं तुम्ही आमचा सत्कार केला, हा माझा सत्कार नसून हा इंदापूर बार असोसिएशनचा सत्कार आहे असं या ठिकाणी मी मानतो. आणि सत्कारापेक्षा सुद्धा आपलं प्रेम, आपलं सहकार्य आणि आपलं कायमची साथ ही आपण एकामेकांच्या बरोबर ठेवू. आपण कलिग्स आहोत, याच्यात कोणी मोठा छोटा नाही. वी आर कलिग्स आणि शेवटपर्यंत आपण कलिग म्हणूनच राहू आपण, एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. बसल्या बसल्या मला जरा आठवलं, मला आता महिनाभर निवडणूक आहे. कदाचित आमच्या बार असोसिएशन मध्ये क्लायंट पेक्षा सुद्धा निवडणुकीची चर्चा जास्त होत असेल आणि ते हेल्दी डिस्कशन आहे. तुम्ही माझ्या पीएला म्हणलं जरा अमूलचा आईस्क्रीम आण म्हणून सांगितलं, थोडं 1 तासभर तरी सगळी शांत राहतील, गमतीचा भाग सोडा. पण आज आपलं सर्वांचं आल्यानंतर एवढी 100% उपस्थिती आज जाणवली मला इथे सगळी जवळजवळ. एक धापा सोडली तर सगळी इथे उपस्थित आहे. आणि म्हणून मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. इथं सगळ्याच पक्षाचे सगळेच पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. त्यामुळे सगळ्याच पक्षांनी प्राधान्य तुमच्या बार असोसिएशनला दिलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की इथं जे बोललं जातं ते सगळ्या तालुक्यामध्ये विकलं जातं अशी मन आहे. म्हणून इथे एखादा सीसीटीव्ही कॅमेरा किंवा व्हिडिओ पटिकून बसवलं ते अधिक चांगलं होईल. पण आपला अधिकार आहे, त्याबद्दल मला काही अधिक भाष्य करायचं नाही.
आपण सर्वांनी पक्षकारासाठी काम करा. जे आपले इथं न्यायाधीश असतात त्यांचे संबंध आपल्या सर्वांचे अतिशय चांगले असले पाहिजे, एक चांगलं वातावरण असलं पाहिजे. आणि शेवटी हे सगळं कशासाठी करायचंय तर हे समाजासाठी करायचे. अर्थात प्रत्येकाचा तो व्यवसाय असतो, व्यवसाय सोडून तर कोणी कुठली गोष्ट करू शकत नाही. तर या सगळ्या गोष्टीला आमचं तुम्हाला पूर्णपणे सहकार्य राहील. या व्यतिरिक्त कुठलंही काम असलं, चाहे व्यक्तिगत असू द्या, चाहे बारचं असू द्या, चाहे तुमच्या वकील संघटनेचं असू द्या, तर कधी आम्हाला सांगा. आम्ही काय तुमच्या पाठीशी ठाम उभा राहू विश्वास व्यक्त करतो. आणि सत्कार केल्याबद्दल आपण सर्वांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.